नमस्कार. अधिक महिन्याच्या या अत्यंत पवित्र, मंगलमय आणि पुरुषोत्तम मास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पावन पर्वावर माझ्या लाडक्या मैत्रिणींनो आणि घरातील सुवासिनींनो, की जर काही कारणास्तव आपल्याला आपल्या कुलदेवतेच्या मुख्य मंदिराला, गड किल्ल्याला किंवा मूळ गावाला जाणे शक्य झालं नसेल, तर मनात तीळ मात्रही खंत न बाळगता भाव तिथे देव आणि घरीच आहे पंढरी या युक्तीप्रमाणे आपण आपल्या लाडक्या कुलस्वामिनीची, कुलदैवताची ओटी आपल्याच घराच्या देवाऱ्यासमोर अत्यंत श्रद्धेने आणि शास्त्रोक्त पद्धतीने कशी भरू शकतो हे अगदी सविस्तर समजून घेऊया. कारण देव हा सोन्या चांदीचा किंवा थाटामाटाचा भुकेला नसून तो केवळ आपल्या निस्सीम भक्तीचा, प्रेमाचा आणि अंतःकरणातील शुद्ध सकारात्मक भावाचा भुकेला असतो. आणि म्हणूनच जसा हा अधिक महिना आपल्या आयुष्यातील नकारात्मकता आणि आळस दूर सारून नवीन ऊर्जेने जगण्याची प्रेरणा देतो, तसाच या अधिक महिन्यात केलेल्या सेवेचे फळ अनंत पटीने मिळते. हा दृढ विश्वास ठेवून आपण या मंगलविधीची पूर्वतयारी करताना सगळ्यात आधी मनामध्ये अथांग उत्साह, मनातले सर्व दुःख, चिंता बाजूला सारून आणि अंतःकरणात सकारात्मकता ठेवून पूजेचं साहित्य एका मोठ्या ताटात अगदी आदराने गोळा करून घ्यावे, ज्यामध्ये प्रामुख्याने एक उत्तम दर्जाचा सुती किंवा रेशमी तांबडा, हिरवा किंवा तुमच्या कुलदेवतेच्या आवडीचा रंगाचा खण म्हणजेच ब्लाउज पीस घ्यावा, ज्याची घडी छान त्रिकोणी केलेली असावी. सोबतच एका पाण्याचा आणि शेंडी असलेला चांगला जड नारळ घ्यावा. कारण नारळ हा श्रीफळ असून तो पूर्वताचे आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. त्याच्या सोबतीला सौभाग्याचे लेणे म्हणून अस्सल हळद, कुंकू, सुवासिक अक्षता, 2 ताज्या विड्याची पाने ज्यांना नागवेलीची पाने म्हणतात, सुपाऱ्या, 1 नाणे जे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते, 5 प्रकारच्या ऋतूंची फळे किंवा बाजारात सहज उपलब्ध असलेली केळी, सफरचंद आणि खजूर, बदाम, काजू, सुपारी, दर्जाळू यासारखं पंचखाद्य सुकामेवा एकत्र करून ठेवावा. तसेच देवाऱ्याला सजवण्यासाठी सुवासिक मोगरा, गुलाब किंवा झेंडूच्या फुलांचा छानसा हार किंवा सुटी फुले आणि वातावरणातील पवित्रता आणण्यासाठी गायीच्या तुपाचा दिवा, उदबत्ती आणि भीमसेना कापूर एका आरतीच्या ताटात तयार ठेवावा. या मंगलविधीच्या दिवशी सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता करून, स्वतः मंगल स्नान करून, सुती किंवा रेशमी स्वच्छ साडी परिधान करून, कपाळावरती छान कुंकू लावून अत्यंत प्रसन्न चित्ताने देवाऱ्यासमोर यावे आणि सर्वप्रथम तिथला दिवा प्रज्वलित करून अगरबत्ती लावावी, जेणेकरून जशी दिव्याची ज्योत अंधार दूर करते तशीच आपल्या मनातील आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन संपूर्ण वातावरण सात्विक आणि प्रेरणादायी बनेल. त्यानंतर दोन्ही हात जोडून डोळे मिटून आपल्या कुलदैवताचे, मग ते जेजुरीचा खंडोबा असो, तुळजापूरची भवानी माता असो, कोल्हापूरची अंबाबाई असो, माहूरची रेणुका माता असो वा अन्य कोणतेही दैवत असो, त्यांचे मनोभावे ध्यान करावे आणि मनातल्या मनात अत्यंत आर्द्रतेने एका दृढ आत्मविश्वासाने संकल्प सोडावा. हे कुलदैवते, माझ्या घराण्याची रक्षण करती माऊली, या अधिक महिन्याच्या पवित्र निमित्ताने मी माझ्या घरी, माझ्या परीने ही छोटीशी ओटी तुझा आशीर्वाद मिळवण्यासाठी अर्पण करत आहे. माझ्याकडून कळत न कळत काही चूक झाली असल्यास पदरात घ्या. मला आयुष्यात संकटांशी लढण्याची आणि नेहमी सकारात्मक राहण्याची शक्ती द्या आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाला, नवऱ्याला, मुलांना सुखात, समाधानात, नेहमी यशाच्या मार्गावर आणि निरोगी आयुष्यात ठेवा. असा हा प्रेमाचा साथ घातल्यानंतर पूजेच्या ताटातील त्रिकोणी खण देवाऱ्यासमोर किंवा एका पाटावर छानपैकी अंथरावा आणि त्यावर तो नारळ अशा पद्धतीने ठेवावा की नारळाची शेंडी ही देवाच्या मूर्तीकडे किंवा फोटोकडे असावी आणि तिचा डोळ्यांसारखा भाग आपल्या दिशेने असावा. कारण देवाकडून येणारी सात्विक शक्ती आणि सकारात्मक लहरी त्या शेंडीद्वारे नारळात शोषल्या जातात आणि त्या आपल्या घरासाठी वरदान ठरतात असे शास्त्र सांगते. मग त्या खण नारळावर आणि कुंकू प्रेमाने वाहावे, अक्षता अर्पण कराव्यात. शेजारी ती 2 विड्याची पाने ठेवून त्यावर सुपारी आणि नाणे ठेवावे, ज्याला आपण विडा अर्पण करणे म्हणतो. आणि सोबतच 5 फळे किंवा सुकामेवा ठेवून कुलदेवतेच्या फोटोला हळदी कुंकू लावून फुलांची माळ घालावी.
आणि हे संपूर्ण ओटीचे ताट आपल्या दोन्ही हातात अतिशय सन्मानाने, जणू काही आपण साक्षात देवीलाच ती साडी चोळी भेट देत आहोत अशा भावाने पकडून देवीच्या चरणाशी अर्पण करावे. त्यानंतर कुलदेवीला प्रिय असणारा नैवेद्य, शक्य असल्यास अतिशय प्रेमाने बनवलेली मऊसूत पुरणपोळी किंवा घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून बनवलेला खिरीचा व शिऱ्याचा गोड नैवेद्य देवापुढे ठेवून त्याभोवती उजव्या हाताने पाण्याचा चौकोनी मंडप म्हणजेच वेढा आखून सत्य तत्वेने सिच्चामी असा भाव ठेवून देवाला नैवेद्य अर्पण करावा आणि नैवेद्याच्या अन्नावर थोडे पाण्याचे थेंब शिंपडावे. त्याच्यानंतर घरात सर्वांना एकत्र बोलून अत्यंत भक्तिभावाने कुलदेवतेची आरती करावी. मनामध्ये एक नवी उभारी आणि उत्साह आणणारा घंटानाद करावा आणि शेवटी कापूर पेटून तो संपूर्ण घरात फिरवावा, जेणेकरून घराचा कोपरा न कोपरा देवीच्या चैतन्याने आणि सकारात्मक विचाराने भरून जाईल. आणि आरती पूर्ण झाल्यानंतर देवाचरणी साष्टांग प्रणिपात करावा म्हणजेच लोटांगण घालावे आणि घरातील मोठ्यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्यावा. आणि ही पूजा संपन्न झाल्यावर ती ओटी काही वेळ देवाऱ्यासमोर तशीच राहू द्यावी आणि त्यानंतर घरातील सुवासिनीने स्वतःचे पदर पसरून अतिशय नम्रपणे ती ओटी देवीचा महाप्रसाद, ताकद आणि अखंड आशीर्वाद म्हणून आपल्या पदरात घ्यावी, ज्याला आपण देवीची ओटी आपल्या पदरात घेणे म्हणतो. आणि त्यानंतर त्या ओटीमध्ये जो खण म्हणजेच ब्लाउज पीस आहे तो त्या सुवासिनीने स्वतःसाठी चोळी किंवा ब्लाउज शिवण्यासाठी वापरावा किंवा घरातील आपल्या सासूबाई, नणंद किंवा इतर मोठ्या सुवासिनीला आदरपूर्वक वाण म्हणून भेट द्यावा, जेणेकरून घरातील नात्यांमध्ये सुसंवाद, आदर आणि प्रेम वाढेल. तसेच तो ओटीचा नारळ अत्यंत आदराने फोडून त्याचा किस किंवा खोबरे वापरून घरातील सर्वांसाठी एखादा गोड पदार्थ बनवावा किंवा तो नारळ प्रसाद म्हणून घरातील आणि शेजाऱ्या पाजारी सर्व लहान थोर लोकांना वाटावा. कारण जसा हा प्रसाद आपण आनंदाने वाटतो तसाच आनंद आणि सकारात्मकता आपल्या रोजच्या जगण्यातही वाटत राहिली पाहिजे, हे नेहमी लक्षात ठेवावे. या संपूर्ण विधीमध्ये कुठेही कर्मकांडाचा बडेजाव नसून केवळ आणि केवळ तुमच्या अंतःकरणातील शुद्ध प्रेम, भक्ती, श्रद्धा आणि स्वतःवरचा विश्वास महत्वाचा आहे. त्यामुळे माझ्या मैत्रिणींनो, या अधिक मासामध्ये आपल्या घरच्या घरी अगदी साधेपणाने पण या सांगितलेल्या पद्धतीने आपल्या कुलदेवतेची ओटी भरून बघा. तुमचे मन एक विलक्षण सकारात्मकतेने आणि ऊर्जेने भरून जाईल आणि तुमच्या मनात नवीन विचार येऊन घरात नेहमी सुख, शांती, समाधान, प्रगती आणि अखंड ऐश्वर्य नांदेल. यात तीळ मात्रही शंका नाही. धन्यवाद.